असं पोटात असं गोळा गोळा येतो. येतो नसता नाही का, ते काय सगळ्यांचंच असते मग असं काय नाही. गावाकडे आपण म्हणतो की भाऊकी असे करते तसे करते, पण इथं भाऊकीपेक्षा भावकीपेक्षा डेंजर लोक डेंजर इथं माहिती आहे. नमस्कार, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये, अगो आजच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये. आयो टायो करा काय झालं, आता जे ब्लॉग सुरू केलाय. ब्लॉग संध्याकाळी 10 वाजता चालू केला आजचा, कारण कारण आज माझं क्लोजिंग होतं, त्यामुळे काय खूप वेळ कसलाच नव्हता. आणि दिवसभर कसं दुकान चालू होतं, दुकान म्हणजे दुपारपर्यंत चालू होतं, कारण आसपासचे सगळे दुकानं बंद होते. आम्हाला काय माहित नाही, आपलं पहिलाच होता सोमवार, म्हणजे शेवटचा जो सोमवार असतो त्या दिवशी बंद त्या असतं. दिवशी दुकान सगळे बाकीचे बंद असतात. एकदम सामसूम होतं तिकडचं. कोणच नव्हतं तिकडे नाही का, असं कोण पण फिरकत नव्हतं, तरी पण दुपारपर्यंत चालू ठेवलं होतं. नंतर गेलो आम्ही माल आणायला वगैरे नाही का, तिकडून आणला, माल आणला सगळा शॉपिंग बिपिंग भरून केली, जवळजवळ 4-5 हजार रुपये घालवलं. घालवला. हाय का? तरी अजून भरपूर आणायचं आहे तिथे. अजून आणायचं म्हणजे सगळंच काही भेटलं नाही, थोडंफार राहिलं ते ह्याच्यामध्ये. कारण ते पोरं कोणापाशी हम्म, ठेवायची आणि काय लय कुठं. शंभूला ते सोडून गेलो होतो, त्याच्यामुळे काय ते जास्त वेळ आम्हाला तिथे फिरता आलं नाही. आणि त्यात आज ऊन एवढं होतं भयंकर की बस, आणि गेले 2 दिवस झालं मला जरा चक्कर आल्यासारखी होती. नाही पण आज जरा बरं वाटलं, म्हणजे नाही का 4 वाजता हा. जरा आराम वाटला. असं थकल्यासारखं वाटत नाही. हम्म. पण ते कसं आता रोज आपलं कंटिन्यू चालू ठेवावं लागतं, जाऊ दे, त्यामुळे आपण काय महिन्यात हे एकदा करता येत आराम असू द्या ना, नाही नाही. हा, शेवटचा सोमवार ठीक आहे ना, काहीतरी एवढासा आराम एक दिवस. एक दिवस म्हणजे घरातली पण कामं हम्म. होतात असं. बाकी आता जेवण वगैरे सगळं झालंय, आज माझं क्लोजिंग झालंय, आणि पहिल्यांदाच असं झालंय की 2 महिन्याचं जे टार्गेट असतं ते याच महिन्यात पूर्ण एकाच झालंय. महिन्यात झाले. आता पुढच्या महिन्यात होईल ते काय ऍडिशनल. शेवटी इन्सेंटिव्ह वगैरे म्हणतात चांगलं भेटेल हे, पण ते काय नाही, नसतं गाजर असते. इन्सेंटिव्ह बिन्सेंटिव्ह काही भेटत नाही, मला माहित आहे. कारण 110% झालं का 1% इन्सेंटिव्ह की 2% काहीतरी ते ठरलेलं आहे. पण त्याच्यामध्ये क्लॉज टाकलेले असतात, या प्रोडक्टचा एवढा असेल, या प्रोडक्टचा एवढा झाला तर मग हे इन्सेंटिव्ह. त्याचा काय अर्थच नाही ना. सरळ सरळ टार्गेट झालं तर त्याच्यावरती इन्सेंटिव्ह द्यायला पाहिजे, पण नाही, हे पण झालं पाहिजे ते पण झालं पाहिजे. म्हणजे पैसे तर तुम्ही टार्गेट तर करून घेताय, पण नसतं गाजर जातं, असं असते. कंपनीचं कामच असं आहे, कोण जरी झालं तरी नाही का. आता एवढं कधी मी याच्यावर बोलत नव्हतो, पण जे आहे ते आहे खरं आहे, नाही का. आणि दुखणं आलंय त्यांना उन्हात. एवढं ऊन आहे की बस. आणि ते कसं बाहेर उन्हात गेलं का काय ना काय गारपीत राहतोय किंवा काय, त्याच्यामुळे एकतर या उन्हाळ्यामध्ये हीट वाढली शरीरात, आणि त्याच्यामुळे ते गार पिल्यामुळे अजून त्यात जास्तच झालंय. डोळे जळजळ जळजळ करत होते जळ त्यांचे. जळ 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 लय करायला लागले, लय वैताग पित्त आलाय. झालं होतं सगळं सोबतच. लयच प्रॉब्लेम झाला. असं चालू आहे जरा. कालचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल किंवा नाही. आपल्या हे चॅनलला कसं आहे की लॉंग व्हिडिओला एवढे व्ह्यूज नाही आहेत, किंवा पहिल्यापासून लॉंग व्हिडिओ मी बनवत नव्हतो, आता बनवायला लागलो. ते पण कसं 4-5 दिवस बनवले का काय तर प्रॉब्लेम यायचा, नंतर नाही यायचा, असं तसं व्हायचं. आणि व्ह्यूज येतात बाहेरचं, ज्यावेळेस आम्ही फिरायला जातो किंवा काय त्यावेळेचे व्ह्यूज चांगले येतात, पण पण ते आता शक्य नाही आम्हाला ना होत आता. फिरायला म्हणजे आम्हाला तोंड बघायला मिळणार. असा विषय आहे, त्याच्यामुळे जरा लयच अवघड आहे. असं झालेलं आहे. बघू आता, जेवण वगैरे केले, उद्या बाजार आहे, उद्या बाजार आहे, उद्यापासून परत रुटीन चालू. डेली रुटीन आपलं चालूच आहे. आपला अगरबत्तीचा शॉप आहे, त्याचबरोबर साड्या वगैरे, लेडीज कलेक्शन ज्वेलरी पण आहे, आहे ज्वेलरी आहे, सगळे. सगळे आणि मेकअपचं खूप सामान छान आहे. छान स्टेशनरी हा, भरले आम्ही. ज्या उद्देशाने आम्ही टाकलं होतं त्या उद्देशानं म्हणजे चालत नाही म्हणजे नाव सुगंधालय, पण बाकीचं साड्या वगैरे, लेडीज बिडीज, आता ही या तेच शॉपला असते भरपूर जास्त, आहे. हा, बायका त्याच्यामुळे ते लेडीज वगैरे जास्त येतात किंवा तसं काहीतरी म्हणजे आहे. साड्या घ्यायला म्हणा किंवा ज्वेलरी, कानातलं, सिंदूर, म्हणजे असं किरकोळ वस्तू जरी झाल्या तरी पण सगळं लेडीजच येतात. जास्त आहे, असंच पद्धतीने हात नाव दुखतोय दिले आम्ही जास्त जरा. दिव्य सुगंधालय, पण ते आता ते कलेक्शन झाले. बाकीचं बघा, हे पसारा वगैरे नाही आमच्या बा, आज घरातला. बरं आहे हो तरी. आज बरं आहे, पोरं वगैरे म्हणजे नव्हतीच घरी. शॉपवरच होतं, त्याच्यामुळे झाले. तिकडं तेवढं थोडं आवरायचंय. जाऊ दे, तेवढं काय, पण शंभू घरच आवरावं आतमध्ये गेलाय, लागतं. बघतोय टीव्ही बिव्ही आपले, हे मोबाईल घेऊन बसलाय, नाही का. पोरांचे लय अवघड होतो, पण हम्म. खरंच लय हाल होतात. लय म्हणजे काय, आता नाविलाज आहे, पण काय करणार, म्हणजे इथं बघायला प्रत्येकच पण गोष्टीत कोण नाही. बघायला पण कोण नाही, वेळेवर त्यांना जेवण. आता आम्ही यायचो 9-9:30ला, मग सकाळी केलं, पण सकाळी केलेलं काय संध्याकाळी थोडी खाऊ वाटत असते. आणि संध्याकाळी एवढं उभा येऊन जातो की जेवण केलं डायरेक्ट झोप, झोप. त्याच्यामुळे पचन पण होत नाही, आणि व्यवस्थित त्यात काहीच नाही, पोरांना काहीच नाही. बोलायला पण वेळ भेटत नाही, काय नाही. आज जरा ऊन म्हणजे ते असं. उकडतंय म्हणा, एवढं नाही, पण रोज काल लय टेम्परेचर होतं, लय म्हणजे भयंकर. आम्ही डायरेक्ट जाऊन टेरेस वरती बसलो होतो, आणि रात्री परत 1:30-2 वाजता परत अजून माघारी आलो, कारण म्हणजे झोप मच्छर नाही, काहीच चावतात, नाही. मच्छर चावतात. आता झोपायला काय नाही, गार वारं लागतंय, पण मच्छर चावतात. लय अवघड होते. अशा तऱ्हेने आहे. बघूयात आता उद्याचा दिवस कसा जातोय, काय होतंय, नाही का. उद्या आम्हाला बाजार आहे. उद्या बाजार तर आहेच म्हणा. बाजारा दिवशी अजून दिवसभर उन्हात थांबायचं. छत्री एवढी हे, काय काय लोकांना नवल वाटतं आमचं की बाबा एवढं करतात, नाही का, एवढं कष्ट पिष्ट हे, काय काय पण काय लोकांच्या डोळ्यात खपतं, असं पोटात असं गोळा गोळा येतो नसता, नाही का. ते काय सगळ्यांचंच असतंय म्हणा, असं काय नाही.
गावाकडे आपण म्हणतो की भावकी असे करते तसे करते, पण इथं भावकीपेक्षा डेंजर डेंजर लोक इथं माहितीये का? काही खोड्या करतात, काही करतात नाही का, काही घेणं देणं नसेल काय नसेल. एक तर आम्ही कोणाच्या आद्यात न मध्यात असतो, आमचं मध्यात काम असतो. भलं आणि आम्ही आपण सकाळी उठलं की आमचं दार उघडलं की आम्ही फक्त जा बाहेर निघलो आपल्या विषयच कामाला. नाही बाकी नाही तर काय. आमचं दिवसभर दार पण चालू नसते. असं आहे काय आमचं. लोकांचं काय आपल्याला काय तर आता जाऊ द्या, काय घेणं देणं आपल्याला नाही का, आपण आपलं आणि काम त्यात करत आता राहायचं. लागल्यात उन्हाळ्यात सुट्ट्या. हम्म उन्हाळ्यात सुट्ट्यामुळे तर लईच म्हणजे उन्हाचा उकाडा पण लय आहे. त्यात सगळेच लय. सगळेच संगच. बाहेर सुट्टी पण नाही वातावरण काय आता नाही काय इथं नाही. घरात काय होतं उकडतंय, बाहेर गेलं का एकदम काय असं वाटतं वातावरण. मोठी जाळी आणावी आणि वर वरच काय झालंय झोपावं. ते हे नाहीये, बिल्डिंग नाही म्हणजे कोणता फ्लोअर वगैरे नाही, नसं टेरिस मोकळा आहे. त्याच्यामुळे एवढी गर्दी होती ना, मग आपलं गरम होतंय ना, की बस लय म्हणजे लय गरम होतंय. त्याच्यामुळे लयच प्रॉब्लेम होते. ती हे आणायला पाहिजे, जाळी आणायला पाहिजे. जाळी बिळी मच्छरदाणी आणून मग निवांत झोपता येतं असं नाही का वरती. हम्म. पण बघू आता काय हात हळूहळू होतोय माझा. जेवढं काय करेल तेवढं कमीच आहे, किती जरी केलं तरी नाही का. लय जे आता होत कसं नसतं कोणाचं पण. शॉप नवीन आहे आपलं, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टी मला विकत घ्यावी लागते, काय ना काय काय 5 रुपयाचे असत नाही तर 50 रुपये 100 सुईच्या रुपये दोऱ्यापासून सगळं विकत घ्यावं नवीन. लागतंय. कारण इथं तशी आणि नाही, मदत करायला कोण नाही. आज आम्ही फोटोला द्या इकडे मी घालते. आज आम्ही हात दुखायला फोटोला लागला माझा. कसं करू हम्म, असं ना. आज आज आम्ही फोटोला हार चालू केलाय म्हणजे महिनाभरासाठी. स्वामींच्या शेवटी फोटोला पूजा पण म्हणजे चांगलं. आणि माझ्या पण. हम्म. माझ्या पण तुझा फोटोला हार नाही. माझ्या म्हणून ते शॉप लावा असं म्हणायचं हं. होतं. माझ्या पण कशाचं काय येण्याआधी डोकंच चालू ना हो, काय सांगायचं काय नाही. आज बघा तरी घर आवरायचंय मला. आता ही सिल्वर प्लेट इथली काढणार आहे हा ती आणि शॉपला नेऊन लावायची आपल्या. दुकानावर नेऊन लावणार आहे मी. बऱ्याच लोकांना माहित नाही ते, मग तसं काही केलं नाही आम्ही नाही का. आणि घराला तर कलर आम्ही किती वर्ष झालं दिलं नाही द्यायचा. ते पावसाळ्यात वर हे झालं का बरोबर हे होते. लय अंधार पडलाय बघा ना. किती गरम होतं, एक झाडाचं पान सुद्धा आलं नाही. आम्ही स्टँड घेतलं ती बरं झालं, पण जाऊ दे एक 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 वस्तू घेतली नाही चांगली आहे. निगडा हा बरेच अजून असं होतं की युट्यूबचं काय भेटतंय किंवा नाही, मी बऱ्याच वेळा सांगितलं असं काही नाही की नाहीये, पण लोकांना नाही वाटत किंवा खरंच नाही का. आता काय खूप लोक आले चांगले त्यांच्या त्यांच्या परीने चांगले चांगले करतात किंवा काय नाही का. इंस्टाग्रामला पण व्हिडिओ आता म्हणजे मध्यंतरी खूप व्हायरल होत होते हे ते. लोकांना हे कळत नाही की जे चाललंय त्याच्यावरती व्हिडिओ बनवतोय, पण लोकांना वाटतंय की म्हणजे व्हिडिओ चुकीचं करताय. कशासाठी माणसं मजा म्हणून हा. काढत नसतात तो. एक बाबा हा कॉमेडी हा कंटेंट चालाय, ती कॉमेडी काढायची. कॉमेडी व्हिडिओ बनवायचो आम्ही, इमोशनल बनवायचो. नंतर आता ते सध्या राजकारणाचं म्हणजे ते करंट जे आहे सध्या जे चालू आहे ते सगळं ते खूप आम्हाला विचित्र आहे. वरतूनच तसं येतं की बाबा असं विचित्र असं आहे बनवा. वरतून येतं म्हणजे ते काय आहे ना की ट्रेंडिंग सध्या काय आहे हा. किंवा काय चाललंय याच्यामध्ये ते जास्त व्हिडिओ जास्त हे होतात. आणि ते खरं तेच आपण सांगतो. आपण हा काय असं काय चुकीचं हे हे नाही, करत आणि नाही. आपण काय तज्ञ नाही किंवा काय नाही, न्यूज मध्ये बातमी येतात किंवा काय येतात काय येतं त्या ह्याच्यानुसार आम्ही व्हिडिओ बनवलं तर तुम्ही लोक म्हणतात की काही लोक म्हणतात की तुम्ही असं करताय आणि तुम्ही तसं तसं करतो. करताय, तुम्हाला काय हे वरनं पैसे भेटतात का? याव करताय का तेव्हा करताय का असं. पैसे कोण द्यायला लागले काय तर काय रुपया कोण कुणाला काय द्यायला. काय तर म्हणतात तुम्हाला हे भेटतंय, काय भेटतंय त्यांचं पैसे पैसे भेटतात व्हिडिओ काढायचं तसं नाही का. तसं कोण रुपये देत नसतं. याच्यापूर्वी मी कधी ऑनलाईन गेमिंग म्हणा हे ते कधी केलं नाही, कोणाचं ऐकलं नाही आणि इथून पुढे कोण ऐकणार नाही पण नाही का. आम्हाला तसलं म्हणजे नाही का जमतच नाही. हम्म. आमच्या संस्कारात नाही कोणाला फसवून पैसे हे करायचं आणि ते वाईट करायचं. कामाला लावायचं आणि ते पैसे कमवायचे म्हणून आज बघा, आम्ही चाकले. हे जे आले आपली सिल्वर प्लेट ते काय कोणाचं हे करून नाही आले, स्वतःच्या मेहनती गेले 2 वर्ष झालं आम्ही कंटिन्यू करतोय. आधी आम्ही कॉमेडी इमोशनल करत होतो, पण सगळं. कॉमेडी पण आम्हाला तशी सुचत हा. होती. आता कामामुळे आणि काही लोक सुचत नाही. म्हणतात तुम्ही आता तसे व्हिडिओ बनवायला लागला म्हणून लय व्हायरल झाला, पण त्याच्या पूर्वी 2 वर्षापूर्वी टीव्हीला कार्यक्रम झाला आपला 60 लाख 80 लाख असे एवढे व्ह्यूज येत व्ह्यूज होते आहेत आधी जवळ आम्हाला. आहे. आता हे कसं धावपळ होते थोडी, हे वेळ नाही काय नाही, खूप टेन्शन असते. टेन्शन म्हणजे कामाचं लोड जास्त आहे, बाकीचं काही टेन्शन नाही. त्याच्यामुळे वेळ मिळत नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ जास्त येत नाही कॉमेडी वगैरे. ही आमची तुम्ही हिला ओळखता का? ही आता- आमची दिव्या आहे. आणि आता काय एवढं सुचत पण नाही कॉमेडीचा असं विषय. नाही का वर झोपायचं. हिचं तर इथं लगेच लगेच चालू चालू झालं होतं. बघा. वर झोपायचं. वर तिला झोप लागली है का? तिला वरच झोपायला काय माहिती काय होते, वरच झोपायचं. हा? मच्छर चावत्या तेव्हा मच्छर आपल्याला. चावते का लय आणि वाया तिच्या दिव्या? नुसतं तिला गरम सहन होत नाही बघा. ती सेम तुमच्यासारखी आहे. तिला उकाडा सहन होत नाही अजिबात. रात्री उठून आलो का ना आपण निमेरातचं. आणि मला झालेलं म्हणते हिला काय कळत नाही. असं नाही, रात्री 2 वाजता बडबडायला लागली मला. हा? आणि रात्री झोपू पण वाटत नव्हतं वरती. एकटं असल्यावर काय वाटत नाही ग. दिव्या गोरी झाली पण आता.
होय घरात राहून राहून. अशा पद्धतीने आहे मित्रांनो. आता थोडा आराम करतो. उद्या आज लवकर ना जायचं आहे. चालायचं वाटतंय आज जरा बाहेरच्या वातावरणात. नाही पण आता लय वैताग आलाय. लय वैताग आलाय. जाऊन आलो मी. माझं तर 2 हेल्पट झालेत आज गाडीवर एवढं लांब जाऊन. त्यामुळे मी पण लय वैतागलो. आता हातरून टाकतो आणि झोपतो निवांत. सकाळी चलो भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो. गुड नाईट. थँक्यू. बाय.